परिशिष्ट क्रमांक 5A शिक्षण सप्ताहामधील दिवस 5वा आहे. शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 चा. हा दिवस कौशल्य दिवस म्हणून राबवायचा आहे. सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण, शिक्षणाबद्दल जागृती व महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शिक्षण सप्ताह हा कार्यक्रम यावर्षी भारतात साजरा करण्यात येत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात कौशल्य शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी या आठवड्यात एक दिवस कौशल्य शिक्षणाबाबत विविध उपक्रम घ्यायचे आहेत. या उपक्रमांतर्गत एक दिवस कौशल्य आणि डिजिटल शिक्षण या अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे 21व्या शतकातील क्षमता व कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये साध्य करून त्यांना सक्षम करू शकतो. कौशल्य शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता वाढते, व्यक्तिमत्व विकास होतो व आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती अभ्यासक्रमामुळे त्यांना नेमके काय करायचे आहे याची दिशा मिळते. त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्यास सहाय्य मिळते. उद्योजकीय कौशल्य निर्माण होऊन रोजगार निर्मिती करता येते. यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थी योगदान देऊ शकतो. विद्यार्थ्यांमधील क्षमता व आवडीनुसार त्यांच्यामध्ये कौशल्य निर्मिती केल्यास व्यावसायिक शिक्षणाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य होऊ शकतात. त्याची पार्श्वभूमी काय आहे तर भारताची तरुण आणि उत्पादक वर्गातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांना भविष्यवेधी कौशल्यांसंबंधी सक्षम करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005, शैक्षणिक धोरण 2020, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 यामध्ये शिक्षणासोबत कौशल्य विकसनाच्या महत्त्वावर भर देण्यात आलेली आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यक्रमातील एक दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन विशेषत्वाने करायचे आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची ओळख करून देऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल. याची उद्दिष्ट खालील प्रमाणे: जागरूकता वाढविणे, सेतू निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे, तसेच यशस्वी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथेचा प्रसार. कौशल्य दिवस या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमाचे शाळेत आयोजन करता येईल. खाली दिलेल्या उपक्रमांचे आयोजन करताना कोणत्या विद्यार्थी कृतीचा समावेश करता येईल याबाबत सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य प्राप्तीसाठी उपक्रमाचे आधीच नियोजन करणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती करण्यासाठी खालील उपक्रमांतर्गत अधिकच्या कृतींचा समावेश करता येऊ शकेल. 1. संवाद कौशल्य, विक्री कौशल्य, विपणन कौशल्य यांची ओळख करून देणे म्हणजेच मार्केटिंगची ओळख करून देणे. भूमिकाभिनय, विद्यार्थी कृती अंतर्गत विद्यार्थी संवाद कौशल्य, विक्री कौशल्य संबंधित विविध तंत्रे आणि विपणन धोरण या संदर्भात कौशल्य विकसित करण्यासाठी भूमिकाभिनय या उपक्रमात सहभागी होतील. तसेच ग्राहक प्रतिबद्धता व उत्पादन सादरीकरण, आक्षेप हाताळणे व विक्रीबाबत योग्य निवड उपलब्ध करून देणे, ग्राहक ओळख व निश्चितीकरण व बाजार संशोधन, मॉक मार्केटिंग, कॅम्पेन डेव्हलपमेंट असे उपक्रम घेऊ शकतो. तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती निर्माण करण्यासाठी ऐतिहासिक स्थळाला भेट देणे हा उपक्रम आणि त्यातून ऐतिहासिक जागृती, सांस्कृतिक समज, निरीक्षण व विश्लेषण हे कौशल्य विकसित होतील. तसेच या उपक्रमातून विद्यार्थी कृती म्हणजे ऐतिहासिक वास्तूबद्दलचा संपन्न वारसा विद्यार्थी जाणून घेतील. ऐतिहासिक स्थळ तज्ञ किंवा गाईड यांच्या मदतीने वास्तूबद्दल माहिती मिळवितील. त्या वस्तूचा इतिहास, ऐतिहासिक पात्र, वास्तुशिल्प वैशिष्ट्य याबद्दल माहिती घेतील. विद्यार्थी यात वास्तुशिल्प अभ्यास, संदर्भ साहित्य अभ्यास आणि सदर वस्तूचा स्थानिक क्षेत्रातील इतिहास व वारसा यावर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा करतील. तसेच ऐतिहासिक वारशाच्या जतन व संरक्षणाचे महत्त्व, भूतकाळातील संस्कृती समजून घेण्यात त्यांचे महत्त्व, समकालीन समाजावर त्याचा होणारा परिणाम याबाबतही चर्चा करतील. ऐतिहासिक कला वस्तू यांच्या संग्रहातून शाळेमध्ये ऐतिहासिक वास्तू संग्रहालयाचे प्रदर्शन ते करू शकतील. तसेच ऐतिहासिक व्यक्तींचे योगदान याबद्दल माहिती गोळा करतील. स्थानिक इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तीचे समाजातील योगदान, त्यांचे कार्य यावर चर्चा करतील आणि महत्त्व समजून घेतील. इतिहासात योगदान देणाऱ्या व्यक्ती व वास्तूच्या माहितीतून विद्यार्थी मूल्य व समाजातील योगदान याबद्दल ती माहिती जाणून घेतील. त्यानंतरचा उपक्रम आहे निसर्ग आणि शेतीतून अध्ययन. केंद्रीय शेती, बागायती, रोपवाटिका, कृषी बाजार, दुग्ध संकलन केंद्र, पशुपालन प्रशिक्षण केंद्र
सहकारी संस्था, उद्याने, वने, बाग, तळे यांना भेट देऊन या उपक्रमांचा समावेश यात करता येईल. यामधील कौशल्य पर्यावरणीय जागरूकता, शोध, सर्जनशीलता असा आहे. यामधील विद्यार्थी कृती या उपक्रमांतर्गत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्ट पूर्तीसाठी ते भेट देतील. वेगवेगळ्या वनस्पती, प्राणी, विविधता, सातत्य, नैसर्गिक प्रक्रिया यांचे मुद्देनिहाय निरीक्षण करतील. विद्यार्थी सजीवांच्या प्रकारांचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्तन, प्राण्यांची राहण्याची ठिकाणे याबाबत निरीक्षण करतील. तसेच फायदेशीर कीटक व हानिकारक कीटक यांमध्ये वर्गीकरण करतील. 4 नंबरची कृती आहे घरगुती कामातून शिकणे. उपक्रम यामधील स्वयंपाक, स्वच्छता, बागकाम, विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित, नियोजन, मोजमाप, वेळेचे व्यवस्थापन, संयम आणि पर्यावरणाची समज. स्वयंपाक यामधील कृती विद्यार्थी स्वयंपाकघरातील एखादा खाद्य घटक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, पाककृती, त्याबाबत आवश्यक सुरक्षितता नियम, स्वच्छता याबद्दल माहिती सांगतील. तसेच साफसफाई, स्वच्छता यांचे महत्त्व विशद करतील. बागकाम विद्यार्थी वृक्षांची लागवड, त्यांची काळजी, संगोपन, पर्यावरणीय घटकांचा वनस्पतींवर होणारा परिणाम याबद्दल उपक्रम राबवतील. 5वा उपक्रम आहे हॅकेथॉन. यामध्ये कोडिंग स्पर्धा घेऊ शकतो. कौशल्य समस्या निवारण, प्रोग्रामिंग, संगणकीकरण. विद्यार्थी कृती विद्यार्थी गटामध्ये कोडिंग स्पर्धा, ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी कार्य करतील आणि त्या प्रकल्पाचे सादरीकरणही करतील. 6वी कृती आहे प्रसार माध्यम आणि करमणूक. यामधील उपक्रम ॲनिमेशन आणि डिजिटली कथा सांगणे. त्यामधील कौशल्य संगणकीय विचार, कथा सांगणे आणि डिजिटल साक्षरता. यामधील विद्यार्थी कृती विद्यार्थी स्क्रॅच या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून कथा तयार करतील. या उपक्रमातून विद्यार्थी कोडिंग, ॲनिमेशनचे मूलभूत घटक शिकतील. 7वी कृती आहे डिझाईन. त्यामधील उपक्रम डिझाईन थिंकिंग कार्यशाळा. विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित, सहानुभूती, सर्जनशील विचार, समस्या निवारण. विद्यार्थी या उपक्रमातून वर्गाचा नकाशा तयार करतील आणि त्याचा उपयोग इतर उपक्रम राबविण्यासाठी कसा होईल याचाही विचार करतील. शालेय उपहारगृहातील कचरा कमी करून तेथील जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल याचा आराखडा तयार करतील. तसेच विद्यार्थी आनंद वर्गाची भन्नाट कल्पना, सुधा मूर्ती यांची पुस्तके, रीडर्स डायजेस्ट यांसारखी पुस्तके वाचून आउट ऑफ बॉक्स विचार करू शकतील. 8वी कृती आहे मातीकाम कौशल्य. यामधील उपक्रम मातीकामातील विविध कौशल्यांची माहिती देणे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता, कारक कौशल्य इत्यादी विकसित होतील. विद्यार्थी कृती आहे एक कला प्रकार म्हणून मातीच्या वस्तू तयार करणे हा घेऊ शकतो. त्यातून मातीपासून वेगळ्या वेगळ्या वस्तू कशा तयार करायच्या याची माहिती विद्यार्थ्यांना होईल. यामधील 9वा उपक्रम बांबू कला कार्यशाळा. उपक्रम बांबू हस्तकला. यामधील विद्यार्थी कौशल्य शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता, कारक कौशल्य, पर्यावरण जागृती इत्यादी विकसित होतील. विद्यार्थी कृती म्हणजे बांबू क्राफ्ट तंत्र विद्यार्थ्यांना अवगत होईल. तसेच बांबू हस्तकला प्रकल्प घेऊन विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभागी करता येऊ शकेल. 10वी कृती आहे पिशवी निर्मिती कार्यशाळा. यामधील उपक्रम चिंध्यांपासून पिशव्या बनवणे. यामधील कौशल्य विद्यार्थ्यांमधील कौशल्य शिवणकाम, कारक कौशल्य, सर्जनशीलता हे विकसित होतील. या कृतीमधील विद्यार्थी कृती या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना कपड्यापासून पिशव्या कशा तयार करता येऊ शकतात याची माहिती होऊ शकेल. 11वा उपक्रम आहे सुरक्षित पाणी. यामधील उपक्रम पाणी चाचणी कार्यशाळा. विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित, वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षण, विश्लेषणात्मक विचार. विद्यार्थी कृती या उपक्रमातून विद्यार्थी पाण्याची गुणवत्ता तपासण्याची वैज्ञानिक पद्धती शिकतील आणि पाण्याचे नमुने गोळा करून पाण्याची गुणवत्ता तपासतील. त्यातून त्यांना पाण्याचे महत्त्व कळेल. जवळच्या जलस्रोतातील पाणी दूषित करणारे घटक आणि त्याचे आरोग्यावरील परिणामांबाबत ते माहिती घेतील. 12वी कृती आहे मातीची सुपीकता. यामधील उपक्रम माती परीक्षण कार्यशाळा. विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित, वैज्ञानिक निरीक्षण, माहिती संकलन आणि विश्लेषण. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी कार्यशाळेत मातीच्या गुणवत्तेचे निरीक्षण करून वेगवेगळ्या पद्धती जाणून घेतील आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून मातीचे नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करतील. त्यावरून त्यांना मातीचा पोत, पीएच पातळी, पोषक घटक यांचे विश्लेषण करता येईल. 13वी कृती आहे व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट. यामधील उपक्रम व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट. विद्यार्थ्यांमधील कौशल्य
व्यवसाय मार्गदर्शन आणि सहयोग हे विकसित होतील. यामधील विद्यार्थी कृती शालेय अथवा वर्ग स्तरावर यशस्वी व्यावसायिक किंवा उद्योजक यांच्या व्याख्यानातून त्यांच्या व्यवसायाचा प्रवास विद्यार्थी जाणून घेतील. 14वा उपक्रम आहे प्रथमोपचार कार्यशाळा. यामधील उपक्रम प्रथमोपचार कार्यशाळा, कौशल्य, गटकार्य, आरोग्य रक्षण आणि चिकित्सक विचार. विद्यार्थी कृती विद्यार्थी प्रथमोपचार कार्यशाळेमध्ये एखादा अपघात झाल्यास प्रथमोपचार कसा करावा यासाठी प्रथमोपचार तंत्राचा वापर करण्यासाठी वैद्यकीय तज्ञाद्वारे माहिती घेतील आणि प्रात्यक्षिक करून बघतील. कौशल्य शिक्षण दिवस उपक्रमांतर्गत खालील घटकांचा सहभाग घेण्यात यावा. इयत्ता 6वी ते 12वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यावसायिक समुपदेशक, उद्योग प्रतिनिधी, शालेय प्रशासनातील घटक आणि शालेय शिक्षणाशी संबंधित व्यक्ती. हे कौशल्य विषयक उपक्रम राबविण्यासाठी खालील संस्थांचे देखील सहकार्य घेता येईल. संस्थांची नावे खाली दिलेली आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद, PSS सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, सेक्टर स्किल काउन्सिल, स्थानिक उद्योग संस्था, संबंधित शिक्षण संस्था. आणि यामध्ये संबंधित उपक्रमांचा आपल्याला प्रसार करता येईल. शाळा, समाज माध्यम, स्थानिक प्रसार माध्यम याद्वारे संबंधित उपक्रमांचा आपल्याला प्रसार करता येईल. यामधील अध्ययन निष्पत्ती म्हणजे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागरूकता आणि आवड निर्माण होईल. शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती विद्यार्थ्यांना होईल. शैक्षणिक संस्था, उद्योग संस्था, व्यावसायिक शिक्षण संस्था यातील साहचर्य वाढेल आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे कौशल्य शिक्षणाचा मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात समावेश करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल. कौशल्य दिवस हा उपक्रम राबविण्यासाठी वरील उपक्रमांचा समावेश करता येईल. खालील तक्त्यामध्ये काही उपक्रम, त्यासंबंधी कौशल्य आणि त्याचे वर्णन केलेले आहे. वरील सर्व उपक्रमांची शालेय स्तरावर अंमलबजावणी केल्यास उपक्रमाचा हेतू म्हणजे विद्यार्थ्यांना कौशल्य संपादन होतील. शिक्षण सप्ताहामधील 5वा दिवस हा शिक्षणात तंत्रज्ञान दिवस. या विषयांतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ने डिजिटल तंत्रज्ञानाचा शिक्षणाची समानता, सुलभता, गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी दूरगामी परिणाम होऊ शकतो हे वास्तव ओळखून मुद्दा क्रमांक 23.5 मध्ये असे नमूद केलेले आहे की शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर हा अध्यापन आणि अध्ययन पद्धती तसेच मूल्यमापन प्रक्रिया सुधारण्याच्या उद्देशाने असेल. तसेच शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास, शैक्षणिक प्रवेश वाढविणे, उपस्थिती, मूल्यांकन इत्यादीशी संबंधित प्रक्रियांसह शैक्षणिक नियोजन, व्यवस्थापन आणि प्रशासन सुव्यवस्थित करणे यावर भर असेल. या उद्देशाने दीक्षा प्रणाली आणि आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून 17 मे 2020 रोजी PME विद्या नावाचा एक व्यापक उपक्रम सुरू करण्यात आला, जो डिजिटल, ऑनलाईन, आकाशवाणीद्वारे शिक्षणाशी संबंधित सर्व उपक्रमांना एका व्यासपीठावर आणून गुणवत्तापूर्ण शिक्षणास गती देतो. शिक्षणात तंत्रज्ञान दिवस कार्यक्रमाची उद्दिष्टे NEP 2020 मध्ये तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे, डिजिटल शिक्षणाचे फायदे सार्वत्रिक करणे, 200 शैक्षणिक TV चॅनल्सचा प्रचार करणे, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना कार्यमग्न करणे, सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी देणे. राज्यातील सर्व जिल्ह्यांनी खालील प्रमाणे उपक्रम आयोजित करून कार्यवाही करावी. कार्यक्रमाचा तपशील CIET NCERT द्वारे पुरवलेल्या ऑनलाईन स्वरूपात लिंकद्वारे भरावा. ठिकाण आणि तारीख, स्थळ NCERT स्टुडिओ, तारीख शिक्षा सप्ताहाचा 5वा दिवस, लक्ष्य गट शिक्षक, विद्यार्थी, पालक, माध्यम प्रतिनिधी, शैक्षणिक प्रभावक आणि ब्लॉगर्स. या ठिकाणी कार्यक्रमाचा तपशील आणि संबंधित सूचना दिलेल्या आहेत. नोंदणी, उद्घाटन समारंभ, उपक्रमांवर सादरीकरण, पॅनेल चर्चा, भोजन अवकाश, परस्पर संवादी कार्यशाळा 1, विद्यार्थी यशोगाथा, प्रश्नमंजुषा व समारोप. या कार्यक्रमाच्या दरम्यान खालील माहिती लाभार्थ्यांशी चर्चा करण्यात
यावी। यामध्ये दीक्षा प्रणाली की जिची सुरुवात 5 सप्टेंबर 2017 रोजी करण्यात आलेली होती, तेव्हापासून एकूण 36 राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी CBSE आणि NCERT द्वारे तसेच करोडो विद्यार्थी आणि शिक्षकांनी हे व्यासपीठ स्वीकारले आहे। यामध्ये ई साहित्य अपलोड झालेले आहे ते 15/7/2024 नुसार। त्यामधील अध्ययन सत्रे 29.57 लाख, त्याचे वापरकर्ते 9.17 लाख, QR कोड 18220, पाठ्यपुस्तके 6854 आणि ई साहित्य 40,777 एवढे आहे। दीक्षा प्रणाली संदर्भात यामध्ये शिक्षकांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत। दीक्षा प्रणाली वापरासाठी खालील लिंक दाखविण्यात आलेली आहे। तसेच दीक्षा प्रणालीवर राज्याचे योगदान पाहण्यासाठी भेट देण्यासाठीची लिंक दिलेली आहे। याबाबत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषा आयोजित करून त्याच्या नोंदी जतन करून ठेवलेल्या आहेत। PME विद्या 5 वाहिन्या, या वाहिन्यावर ई शैक्षणिक साहित्याचे प्रक्षेपण राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या स्वतःच्या शैक्षणिक DTH वाहिनीमार्फत करण्यात येते। सध्या 5 शैक्षणिक वाहिन्यांवर प्रस्तुत वाहिन्यांवर इयत्ता 1 ते 12वी शिष्यवृत्ती व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास यासाठी आवश्यक ई साहित्य प्रक्षेपणासाठी दिनांक 15/6/2024 पासून प्रक्षेपण करण्यात आलेले आहे। त्याचे नियोजन पुढील प्रमाणे आहे। वाहिनी क्रमांक, इयत्ता, त्याचे क्षेत्र, प्रक्षेपणासाठीचा आशय, माध्यम आणि प्रसारित होण्याचा वेळ या ठिकाणी तक्ता दिलेला आहे। राज्यातील 35 तंत्रस्नेही शिक्षकांच्या SRG मदतीने तात्पुरत्या स्वरूपात 5 शैक्षणिक DTH वाहिन्यांवर कार्यक्रम प्रक्षेपणाची कार्यवाही पूर्ण करून महिनावार नियोजन केलेले आहे। त्याचा तपशील पुढील प्रमाणे। वाहिन्यांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे। उपरोक्त 5 वाहिन्या आपण आज खालील YouTube लिंकवर क्लिक करून ही पाहण्यास उपलब्ध असतील। सदर वाहिन्यांचे YouTube लिंक्स आणि अभिप्रायासाठी ईमेल या ठिकाणी दिलेले आहेत। उक्त प्रमाणे राज्यासाठी मंजूर 5 PME विद्या शैक्षणिक वाहिनीसाठी सन 2024-25 अंतर्गत इयत्ता 1 ते 12वी सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास व इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती विषयासाठी दिनांक 15/6/2024 ते 30/4/2025 दरम्यान महिना निहाय प्रपत्रे आणि मासिक वेळापत्रक करून कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येणार आहेत। या 5 शैक्षणिक चॅनलचा लाभ घेण्यात आपल्या स्तरावरून विद्यार्थ्यांना त्याबाबत आवाहन करण्यात यावे। शिक्षकांसाठी सूचना। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना PME विद्या शैक्षणिक वाहिनीबाबत अधिक माहितीसाठी Google लिंक दिलेल्या आहेत। दिव्यांग व्यक्तींसाठी सहाय्यक ठरणारे ई साहित्य सुद्धा नवी दिल्ली संस्थेमार्फत उपलब्ध करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे व्हर्च्युअल लॅब्स आहेत की ज्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, भाषा विषयातील अध्यापन अध्ययन कृतीयुक्त पद्धतीने अतिशय क्लिष्ट संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगतात। तसेच विद्या समीक्षा केंद्र VSK शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र पुणे यांच्या नियंत्रणाखाली कार्यान्वित करण्यात आलेले आहे। सदर उपक्रमांचा परिणाम हा अंतिमतः विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत प्रतिबिंबित होणे हे गरजेचे आहे आणि अशा परिणामांचे मापन विविध चाचण्यांमधून केले जाते। विद्यार्थ्यांची संपादनूक पातळी वाढवण्यासाठी, शिक्षक आपला व्यावसायिक विकास करण्यासाठी आणि प्रशासकीय पर्यवेक्षणास सुधारणा करण्यासाठी विविध अध्ययन सामुग्रींचा, प्रशिक्षणांचा आणि डिजिटल साधनांचा नियमित उपयोग करीत असतात। तथापि यातील परिणाम देणारे घटक कोणते याचे विश्लेषण डेटा अभावी करता येणे शक्य नसते। त्यामुळे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या मदतीने माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी। प्राप्त डेटा विश्लेषणाच्या आधारे राज्यातील शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील शैक्षणिक स्वास्थ्याचे अचूक निदान करता यावे। प्रत्येक स्तरावरील गरजांची निश्चिती करून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी नेमकेपणाने कृती करण्यासाठी विद्या समीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। तिचा मूळ हेतू विद्यार्थ्यांची संपादनूक पातळी वाढवून पर्यवेक्षीय यंत्रणेतील समन्वय वाढवून त्याची कार्यक्षमता व परिणामकारकता वाढवणे। प्रस्तुत विद्या समीक्षा केंद्र राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी राज्यामार्फत चॅटबोट प्रणालीद्वारे पॅट चाचण्यांचे आयोजन
तसेच विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती संकलित करून डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पॅट चाचणीचा तुलनात्मक अहवाल या दिलेल्या चॅटबोर्डचे डॅशबोर्ड लिंकवर उपलब्ध आहे. अशा प्रकारे शिक्षण सप्ताहातला दिवस 5 हा कौशल्याधारित आहे.